लोकसंग्रहाकरता काही विधी करावे लागतात आणि ते कर्तव्य बुद्धीने आपण केलं पाहिजे का. ज्यांचं श्राद्ध घालायचं आहे त्यांचे काहीतरी आपल्या जीवनामध्ये ऋण आहेत आणि ते ऋण शब्दातून व्यक्त करता येत नाहीत, क्रियेतून व्यक्त करता येत नाहीत, किंबहुना काही देण्यातूनही ते व्यक्त करता येत नाहीत. फक्त त्यांच्या ऋणाचं स्मरण ठेवावं लागतं, स्मरण करावं लागतं बरं का. अशी योजनाच ईश्वराने करून ठेवलेली आहे. ऋणाने मनुष्याचं जीवन बांधलेलं आहे. किंबहुना मनुष्याचं जीवन बांधलं यात नवं नाही, देवसुद्धा बांधला गेलाय. ऋण फेडावया धरी अवतार, तुकोबारांनी बाळकरडीमध्ये वर्णन केलंय. वसुदेव देवकीने केलेली तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्याचं ऋण निर्माण झालं. ते ऋण फेडण्याकरता देव अवताराला आले बरं का. म्हणजे एवढा ऋणाचा संबंध आहे. आम्ही तुम्ही तरी जीव आहोत आणि तो ऋणाचा संबंध आहे आणि त्या ऋणाचं स्मरण आपण हे करावं लागतं. मग करत असताना तो विधी सांगितला आणि त्या विधीतला एक भाग आहे की श्राद्ध विधी म्हटलं की महत्त्वाने अन्नदान आणि काही संप्रदायाचे संस्कार असेल तर ज्ञानदान. कारण अन्नदान सर्वत्र केलं जातं.